नमस्कार. गॅल्टन बुद्धीचं मोजमाप म्हणजेच बुद्ध्यांक, इंटेलिजन्स कोशंट, पृष्ठ क्रमांक 297 ते 303. पुस्तकाचं नाव आहे मनात मानसशास्त्राची उत्कंठावर्धक रम्य सफर. लेखक अच्युत गोडबोले, मनोविकास प्रकाशन. वाचनस्वर विजय पाटोळे. नोकरी मिळण्यापूर्वी एखाद्याच्या क्षमतेची चाचणी घेणं तसं नवं नाही. 1200 वर्षापूर्वी चीनमध्ये सरकारी नोकरी मिळण्यापूर्वी स्पर्धात्मक परीक्षा म्हणजेच कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स घेतल्या जायच्या. त्यावेळच्या परीक्षाही गमतीशीर होत्या. त्यात चक्क कविता करायला सांगायचे. 19व्या शतकात ब्रिटिश रॉयल नेव्हीनं चिनी बाजारपेठ पाश्चिमात्य व्यापारासाठी खुली व्हावी म्हणून चिनी बंदरावर हल्ला चढवला आणि ते तेव्हा चीनमध्ये घुसले. तेव्हा त्यांना चिनी सरकारी अधिकारी खूपच हुशार, सक्षम आणि कार्यक्षम आढळले. त्यावेळी इंग्लंड आणि बऱ्याचशा पाश्चिमात्य देशात सरकारी उच्च पदावरच्या नोकऱ्या फक्त श्रीमंत, उच्चभ्रू आणि प्रभावशाली लोकांनाच मिळत. पण चिनी मंडळी मात्र या चाचण्यात जे चांगले गुण मिळवत त्यांनाच निवडत. 1884 साली आरोग्य संदर्भात लंडनमध्ये एक आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरलं होतं. त्यामध्ये 6x30 एवढी जागा ही अँथ्रोपोमेट्रिक प्रयोगशाळेसाठी राखून ठेवली होती. अँथ्रोपॉस या मूळ शब्दाचा अर्थ माणूस आणि मेट्रिक म्हणजे मोजमाप. माणसाविषयीच्या वेगवेगळ्या गोष्टींच्या मोजमापांसाठी ती प्रयोगशाळा होती. त्यातल्या एका लांब टेबलापाशी 3 साहेब बसले होते आणि त्या टेबलावर लंबक, नळ्या, घड्याळं, वजनाचे काटे, पट्ट्या आणि वेगवेगळ्या शिट्ट्या अशा बऱ्याच चित्रविचित्र गोष्टी, लांबी, वजन आणि वेळ अशा अनेक गोष्टींची मोजमापं करण्यासाठी ठेवलेल्या होत्या. या प्रयोगशाळेत येणाऱ्या माणसांची श्रवणशक्ती, स्पर्शज्ञान, श्वसन शक्ती, दंडातल्या स्नायूंची ताकद आणि याशिवाय उंची, वजन वगैरे सगळ्या गोष्टींची मोजमापं करण्याची सोय होती. आणि हे सगळं करून घेण्यासाठी तिथे त्यांनी 3 पेन्स एवढं तिकीटही ठेवलं होतं. या प्रयोगशाळेच्या चालकाचं नाव होतं फ्रान्सिस गॅल्टन. गॅल्टन हा अतिशय लहानगा, टक्कल असलेला, कानापाशी पांढऱ्या केसांचा चौकोनी पट्टा ठेवणारा, आरपार बघणारे निळे डोळे असणारा असा एक गमतीशीर माणूस होता. बोलताना तो एवढ्या अधिकारवाणीने बोले की एखाद्या मोठ्या माणसाला सुद्धा ते ऐकून चटकन पटावं. तो एक स्वयंघोषित मानसशास्त्रज्ञ होता. लोकांच्या बुद्धीमधला फरक हा जन्मजात आणि आनुवंशिक असतो यावर त्याचा पक्का विश्वास होता. 1859 साली चार्ल्स डार्विननं ऑन दी ओरिजिन ऑफ स्पीशीज हे युगप्रवर्तक पुस्तक लिहिलं होतं. गॅल्टनवर त्याचा प्रभाव होताच. डार्विनची नॅचरल सिलेक्शनची आणि सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्टची तत्व जरी प्राणीजगतासाठी असली तरी गॅल्टननं ती माणसालाही लावायला सुरुवात केली. हुशार माणसं जगायला जास्त लायक असतात आणि त्यामुळेच ती समाजात उच्च स्थान पटकावू शकतात अशी सोशल डार्विनिस्ट मतं मांडायला त्यानं सुरुवात केली. सगळ्यात हुशार माणसांनाच मुलं होऊ दिली तर मानवजातीचं कल्याणच होईल असं त्याला वाटे. या विचारसरणीलाच युजेनिक्स असं म्हणतात. युजेनिक्स हा शब्दही गॅल्टननंच सर्वप्रथम वापरला. पण ही हुशार माणसं ओळखायची कशी यावर त्याचे विचार चालू झाले. ज्या माणसांच्या इंद्रियांना चटकन संवेदना जाणवतात आणि जर कुठल्याही गोष्टीवर एखादा माणूस चटकन प्रतिक्रिया देत असेल तर तो हुशार असला पाहिजे असं गॅल्टनला वाटे. आणि यामुळेच मग अशा तऱ्हेच्याच गोष्टींची मोजमाप करून त्या माणसांची बुद्धी किती आहे हे ठरवण्यासाठी गॅल्टननं स्वतःच्या पैशानं अँथ्रोपोमेट्रिक प्रयोगशाळा थाटली होती. मतिमंदांमध्ये या दोन्ही गोष्टी एकतर योग्य तऱ्हेने होत नाहीत आणि झाल्या तरी त्यांना व्हायला वेळ लागतो याचं गॅल्टनने निरीक्षण केलं होतं. यावरूनच कदाचित त्यानं हा निष्कर्ष काढला होता. पुरुष हे स्त्रियांपेक्षा जास्त हुशार असतात असंही त्याचं मत झालेलं होतं. गॅल्टन हा चार्ल्स डार्विनचा कझिन होता. इरॅस्मस डार्विन हे या दोघांचे आजोबा होते. गॅल्टनचे वडील एक यशस्वी बँकर होते. गॅल्टननं अनेक यशस्वी लोकांच्या घराण्याचा अभ्यास केला होता आणि त्यामुळे बुद्धी ही वंश परंपरागतच असते आणि ती आनुवंशिकरित्या पुढच्या पिढीत जाते अशी त्याची मतं झाली होती. गॅल्टन हा अतिशय उत्साही, चौकस आणि कष्टाळू माणूस होता.
भूगोलात त्याला विशेष रस होता. त्याने अनेक सुंदर प्रवास वर्णनही लिहिली होती. तो एक चांगला हवामान तज्ज्ञ होता. बोटांच्या ठशावरून माणूस कसा ओळखावा याविषयी सर्वप्रथम त्याने एक पद्धती काढली. कुठल्याही गोष्टीवर अनुवंशिकतेचा किती परिणाम होतो, म्हणजेच नेचर, आणि बाह्य गोष्टींचा आणि वातावरणाचा, संगोपनाचा म्हणजेच नर्चर किती परिणाम होतो हे पाहण्यासाठी जुळ्या मुलांवरती प्रयोग करण्याची पद्धत त्यानं शोधून काढली. कुठल्याही दोन गोष्टीचा संबंध किती आहे, उदाहरणार्थ हवामानातील गारवा आणि लोकांना होणाऱ्या सर्दीचं प्रमाण, हे शोधण्याकरता संख्याशास्त्रात आज आपण जी को रिलेशन ॲनालिसिसची पद्धत वापरतो ती त्यानंच पहिल्यांदा निर्माण केली. थोडक्यात तो हडाचा संशोधक होता. गॅल्टनचा जन्म इंग्लंडच्या बर्मिंगहॅममध्ये 1822 साली झाला. 7 भावंडांपैकी तो सगळ्यात धाकटा. कालांतरानं तो शिक्षणासाठी केम्ब्रिजला गेला. तिथे त्याच्या मनावर एवढं दडपण आलं की त्याला अचानक गुंगी येणं, छातीत धडधडणं आणि लक्ष केंद्रित न करता येणं अशा तऱ्हेच्या गोष्टी व्हायला लागल्या. आपल्या डोक्यामध्ये गिरणी चालू असल्याचे मोठमोठे आवाज आल्यासारखे त्याला त्या काळी वाटायचं, असं त्यानं नंतर लिहून ठेवलं होतं. अशा परिस्थितीत तो काही वाचूही शकत नसे. एवढंच कशाला, कुठल्याही छापील पानाकडे तो एकटक बघूही शकत नसे. थोडक्यात त्याचा नर्वस ब्रेकडाऊन झाला होता. या सगळ्या अडथळ्यांना पार करून केम्ब्रिज नंतर गॅल्टननं त्याचं वैद्यकीय प्रशिक्षण पूर्ण केलं. 1844 साली गॅल्टनचे वडील त्याच्या मागे बरीच संपत्ती ठेवून वारले. त्यामुळे त्याच्यावरती पैसे कमावण्याची जबाबदारी टळली. मग त्यानं वैद्यकीय व्यवसाय करायचा विचार सोडून देऊन आयुष्यात अनेक भन्नाट गोष्टी केल्या. उदाहरणार्थ त्यानं अनेक वर्ष घोडस्वारी, शिकार, प्रवास अशा चित्रविचित्र गोष्टी करण्यामध्ये आणि वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये मजा करण्यामध्ये एखाद्या अमीर उमरावाप्रमाणे काढली. यानंतर तो 2 वर्ष आफ्रिकेच्या अंतर्भागात एका घनदाट जंगलात मोहिमेवर गेला. या भागाविषयी त्याला जगाला फारशी माहिती नव्हती. गॅल्टननं त्याविषयी खूप माहिती गोळा करून आणल्याबद्दल त्याला रॉयल जिओग्राफिकल सोसायटीने सुवर्णपद बहाल केलं आणि इंग्लंडमधला एक मोठा एक्सप्लोरर म्हणून गॅल्टन मानला जाऊ लागला. आता काहीतरी नवीन केलं पाहिजे म्हणून गॅल्टन हवामानशास्त्राकडे वळला. त्यावेळी तारायंत्राचा नुकताच शोध लागला होता. त्यामुळे त्याचा वापर करून एकाच वेळेस अनेक ठिकाणच्या हवामानाची माहिती मिळून त्याचा एक कागदावर नकाशा काढून त्यावर काही निष्कर्ष काढता येतात का, किंवा या नकाशामध्ये काही पॅटर्न्स मिळतात का, हे तपासावं असं त्याला वाटायला लागलं. त्यानं त्याप्रमाणे नकाशेही तयार केले आणि ज्या ठिकाणी हवेचा दाब सारखा आहे ती सगळी ठिकाणं त्यानं नकाशावर जोडली. तेव्हा त्याला कमी दाबाची आणि जास्त दाबाची सायक्लोन्स आणि अँटी सायक्लोन्स अशी तऱ्हेची वर्तुळे मिळाली. आपण असे नकाशे आणि त्यातली ही सारख्या हवेच्या दाबाची बिंदू जोडून मिळणारी सायक्लोन्स आणि अँटी सायक्लोनची वर्तुळं सतत काढत बसलो तर जसजसा वेळ जाईल तसतसे हवेतल्या सतत होणाऱ्या बदलामुळे ही वर्तुळं बदलत आणि सरकत जातात. या वर्तुळांच्या हालचाली कशा होतात त्यावरून पृथ्वीवरच्या वेगवेगळ्या ठिकाणी हवा कशी आणि किती वेगानं बदलेल, उदाहरणार्थ तापमान, बाष्प, पाऊस 3 दिवसात पडेल, अशा तऱ्हेचे हवामानाचे अंदाज बांधता येतील असं त्याने त्या काळी मांडून ठेवलं. आजही ही तत्व हवामानाचे अंदाज बांधण्यासाठी खूपच महत्त्वाची मानले जातात. हे सगळे उद्योग झाल्यावर मात्र गॅल्टन बुद्धीची मोजमाप या त्याच्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या विषयाकडे वळला. गॅल्टनने यासाठी एक मोठा प्रकल्पच चालू केला. केम्ब्रिजमध्ये सर्वोच्च गुण मिळवणाऱ्या गेल्या 41 वर्षामधल्या सगळ्या विद्यार्थ्यांची त्यानं कौटुंबिक पार्श्वभूमी तपासायला सुरुवात केली. ज्यांचे पूर्वज हे खूप हुशार होते अशांनाच खूप चांगले गुण मिळाले होते हे त्याच्या लक्षात आलं. 1865 साली त्याने आपलं निष्कर्ष प्रकाशित केलं. त्यानंतर बुद्धीचा आनुवंशिकतेशी कसा संबंध आहे हे दाखवण्यामध्ये आणि जास्त हुशार माणसांचीच एक जमात निर्माण करण्यासाठी युजेनिक्सच्या चळवळीसाठी आपलं पुढचं आयुष्य घालवायचं गॅल्टनने ठरवलं. नशिबाचा खेळ बघा, गॅल्टन आणि त्याची बायको यांना मात्र मुलंच झालं नाही. जरी गॅल्टननं गणितामध्ये सर्वोच्च गुण मिळवले नसले तरी त्याने त्याच्या संशोधनात मात्र भरपूर गणित वापरले होते. बोलण्यामध्ये वैगुण्य असूनही जसं
डेमोस्थेनिसनं उत्तम वक्ता व्हायचं ठरवलं आणि होऊनही दाखवलं. तसंच कदाचित गॅल्टननं गणिताविषयी ठरवलेलं असावं. यानंतरने त्याने माणसाच्या प्रत्येक मानसिक आणि शारीरिक गोष्टींची मोजमाप करायला सुरुवात केली. मग त्याचं हे वेळ टोकाला जाऊन पोहोचलं. उगीच कुठल्याही रस्त्याने जाणाऱ्या लोकांची संख्या मोजणं असले निरर्थक प्रकार तो करत बसे. एवढंच नव्हे तर रस्त्यावरून चालणाऱ्यांपैकी पुरुष किती आणि स्त्रिया किती, शिवाय त्यातल्या सुंदर स्त्रिया किती आणि त्या कोणत्या शहरात जास्त सापडतात याची त्यानं आकडेवारी काढून वर्गवारी केली होती. लंडनमध्ये सगळ्यात जास्त सुंदर मुली सापडतात आणि स्कॉटलंडमधल्या ॲबरडीनमध्ये सगळ्यात कमी सुंदर मुली सापडतात हे त्याने टिपून ठेवलं होतं. कुठल्याही सभेमध्ये दर मिनिटाला किती माणूस चुळबुळ करतात अशा फालतू गोष्टींची आकडेवारी तो टिपून ठेवत असे आणि त्या सभेत जर चांगला कोणी वक्ता भाषण देत असेल तर या चुळबुळांची संख्या निम्म्यापेक्षा कमी होते. हा निष्कर्ष त्याने मोजमापांच्या सहाय्याने काढला होता. गॅल्टननं मानसिक क्षमतेच्या अनुवंशिकतेबद्दल 4 पुस्तकं लिहिली. त्यामधलं 1869 साली लिहिलेलं हेरिडिटरी जीनियस हे पुस्तक सगळ्यात प्रभावशाली ठरलं. या पुस्तकामध्ये समाजातली अनेक यशस्वी माणसं निवडून तीच मानसिकदृष्ट्या सगळ्यात सक्षम आहेत असं गृहीत धरून आणि त्यांच्या कुटुंबामध्ये पूर्वजांपैकी कुठली कुठली माणसं खूप हुशार होती हे शोधायची योजना गॅल्टननं मांडली होती. पण त्या काळी यशस्वी माणसं शोधायची तरी कशी यासाठी त्याने एक युक्ती वापरली. ज्या ज्या माणसांच्या मृत्यूनंतर वर्तमानपत्रात श्रद्धांजली वाहणारे लेख छापून आले होते ती सगळी माणसं त्या काळी यशस्वी आणि म्हणूनच गुणवान किंवा सक्षम आणि हुशार असली पाहिजेत असं समजून त्यानं लंडन टाइम्समधलं 1868 सालचे आणि त्या अगोदरचे काही वर्षातले 250 मृत्यूलेख वाचले. या लोकांची संख्या दर 10 लाखांमध्ये 250 किंवा दर 4,000 मागे 1 अशी होती. यामुळे यशस्वी माणसांचं लोकसंख्येमध्ये हेच प्रमाण असावं अशी त्यानं समजूत करून घेतली. यानंतर त्यानं समाजात खूप प्रसिद्ध व्यक्ती आणि सेलिब्रिटीज किती आहेत याचा शोध घेतला. त्यासाठी त्याने इंग्लंडमध्ये असणारे न्यायाधीश, कवी, चित्रकार, संगीतकार, वैज्ञानिक, युद्धातले सेनानी यांची निवड केली. ही माणसं तर अतिशय दुर्मिळ होते. अशा सर्वोच्च जागी पोहोचलेल्या प्रसिद्ध व्यक्तींची संख्या ही 10 लाखात 1 होती. थोडक्यात लोकसंख्येमध्ये दर 10 लाखांमागे 250 माणसं यशस्वी तर त्याच 10 लाखांमध्ये फक्त 1 प्रसिद्ध सेलिब्रिटी असं प्रमाण त्याला प्रत्यक्ष मोजमापात सापडलं. आता हे आकडे त्याला प्रत्यक्षात पडताळून पाहायचे होते. यापूर्वी 1835 साली ॲडॉल्फ क्युटेलेट या बेल्जियन खगोलशास्त्रज्ञानं लोकांच्या उंचीविषयी बेल कर्वची कल्पना मांडली होती. यामध्ये वेगवेगळ्या उंचीची किती माणसं सापडतात हे एका आलेखात त्याने मांडलं होतं. आलेखात दाखवल्याप्रमाणे खूप बुटक्या लोकांची किंवा खूप उंच लोकांची संख्या कमी असते तर सरासरी उंची असणाऱ्यांची संख्या सगळ्यात जास्त असतेच. यालाच नॉर्मल डिस्ट्रीब्युशन असं म्हणतात. गॅल्टननं हेच तत्व बुद्धीला लावून घेतलं. या आलेखाप्रमाणे खूप कमी बुद्धीची आणि चांगल्या बुद्धीची तर काही प्रचंड बुद्धीची किंवा जिनियस अशा दोन्ही तऱ्हेची माणसं कमी असतात आणि बहुतांश लोक सरासरी किंवा मध्यम बुद्धीचे असतात हे त्यानं मानलं. मग या आलेखाप्रमाणे त्यानं गणितही केली. या आलेखाप्रमाणे यशस्वी माणसांची संख्या ही दर लाखामागे 248 असायला हवी होती आणि ती त्याला प्रत्यक्ष निरीक्षणात सापडलेल्या 250 या आकड्यांशी मिळती जुळती होतीच. आणि अतिशय हुशार म्हणजे सेलिब्रिटीजची संख्या या आलेखाच्या गणिताप्रमाणे 10 लाखांमध्ये 1 अशी असायला पाहिजे होती आणि त्याला ती तेवढीच सापडली होती. यामुळे बेल कर्वचं नॉर्मल डिस्ट्रीब्युशन बुद्धीच्या बाबतीतही लागू पडतं असा निष्कर्ष त्याने काढला. अनुवंशिकतेशिवाय किंवा अनुवंशिकतेच्या विषयी जमा केलेल्या आकडेवरून गॅल्टन काही निष्कर्ष काढले. प्रसिद्ध माणसांपैकी 31% लोकांचे वडील सुद्धा प्रसिद्ध होते तर 41% लोकांचे भाऊ प्रसिद्ध होते आणि 48% लोकांची मुलं प्रसिद्ध होती. यावरून आपण अनुवंशिकतेचा सिद्धांत सिद्ध केला आहे असं गॅल्टनला वाटायला लागलं.
या सगळ्यामध्ये ज्या परिस्थितीत या सगळ्यांचं लहानपण गेलं होतं किंवा त्यांची वाढ झाली होती, या सगळ्यांकडे मात्र गॅल्टननं पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं, अशी त्याच्यावर टीका झाली. 1883 साली गॅल्टननं इन्क्वायरीज इंटू ह्युमन फॅकल्टी अँड इट्स डेव्हलपमेंट अशा नावाच्या पुस्तकात वेगवेगळ्या विषयावर 30 लेख लिहिले. यामध्ये काही वैज्ञानिक दृष्टिकोनाचे लेख होते, तर काही फक्त कल्पनेच्या भरारीवर आधारलेले लेख होते. त्यातल्या कित्येकात पुरुषप्रधान संस्कृती उघड उघड दिसत होती. उदाहरणार्थ, स्वभावविषयक लेखांमध्ये बायका या कशा लहरी, संकोची आणि लाजोळ असतात आणि त्या पुरुषांपेक्षा कमी सरळपणे वागणाऱ्या असतात, असं लिहिलं होतं. आणि गंमत म्हणजे या सगळ्यांचं त्यानं उत्क्रांतीवादाच्या साहाय्यानं समर्थनही केलं होतं. त्याच्या म्हणण्याप्रमाणे स्त्रिया ह्या लाजोळ आणि संकुचित स्वभावामुळे प्रणयाचा काळ हा खूप लांबतो आणि त्यामुळे तिला स्पर्धा करणाऱ्या अनेक पुरुषांपैकी सगळ्यात चांगला पुरुष निवडता येतो. तसंच पुरुषालाही चांगली स्त्री निवडता येते आणि त्यामुळे मनुष्य प्राण्याचा वंश सुधारतो. असं झालं नसतं तर मनुष्य प्राण्याचा दर्जा खालावत जाऊन आपण केव्हाच नष्ट झालो असतो, अशा तऱ्हेचा एक अत्यंत विचित्र युक्तिवाद गॅल्टननं त्यात केला होता. नेचर आणि नर्चर यांचा वाढीवर कसा परिणाम होतो हे बघण्यासाठी गॅल्टननं आणखी काही गमतीशीर प्रयोग केले. एकसारखी असणारी अशी जुळी मुलं घ्यायची आणि ती जर वेगवेगळ्या वातावरणात वाढली असतील तर त्यांच्या स्वभावात, बुद्धीत आणि क्षमतेत काय फरक पडतो हे बघायचं. या उलट 2 वेगळ्या स्तरीची मुलं जर एका कुटुंबात तशाच वातावरणात राहिली आणि त्यांच्यावर तसेच संस्कार राहिले तर त्यांची वाढ कशी होते आणि त्यांच्या स्वभावात, बुद्धीत आणि क्षमतेत काय फरक पडतो हे बघायचं त्यांनी ठरवलं. यासाठी मग त्यांनी अशा मुलांना प्रश्न विचारण्यासाठी एक लांबलचक प्रश्नावली तयार केली आणि त्याला माहीत असलेल्या ज्या कुटुंबात जुळी मुलं आहेत अशा अनेकांना ती पाठवली. त्यातल्या 94 लोकांनी उत्तरे लिहिली. 80 लोकांच्या केसेसमध्ये वेगवेगळ्या वातावरणात वाढून सुद्धा जुळ्यांची वाढ ही खूपच सारख्या तऱ्हेने झाली होती हे त्याच्या लक्षात आल्यामुळे बुद्धी ही अनुवंशिकच असते असा त्यानं निष्कर्ष काढला. या 84 पैकी 35 लोकांनी तर खूप सखोल माहिती गॅल्टनला दिली. याविषयीचा रिपोर्ट प्रसिद्ध करताना गॅल्टननं त्यात खूप किस्से आणि गमतीजमतीही घातल्या. 2 मुलं सारखी दिसत असताना एका मुलानं खोडी काढल्यावर वडील चुकून दुसऱ्याला कशी शिक्षा देत किंवा मोठे झाल्यावर सुद्धा एका मुलाची प्रेयसी त्याच्या जुळ्या भावाशी कशी प्रेमाला चुकून सुरू करे आणि त्यामुळे कसा गोंधळ उडे, असा शेक्सपियरच्या कॉमेडी ऑफ एरर्स प्रमाणे उडणारा गोंधळ यात वर्णिलेला आहे. खरं तर वेगवेगळ्या वातावरणात वाढलेल्या जुळ्यांमध्ये फरकही आढळून आले, पण गॅल्टननं एकतर त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं किंवा हे फरक कुठल्याशा अपघातामुळे किंवा विशिष्ट प्रसंगामुळे निर्माण झाले आहेत असा त्यानं समज करून घेतला. आणि नेचरचा नर्चरवर विजय झाला आहे. कुठल्याही माणसाची क्षमता किंवा बुद्धी हे मुख्यत्वे करून अनुवंशिकतेवरच म्हणजेच नैसर्गिक कारणांमुळेच होते, संस्कारामुळे किंवा सामाजिक कारणांमुळे नाही, असं त्याने ठामपणे मांडलं. अर्थातच हे निष्कर्ष पूर्णपणे बरोबर नव्हते. अनेक समाजशास्त्रज्ञांनी गॅल्टनच्या निकषावर घेतलेले आक्षेप आणि त्याच्यावर कडाडून टीकाही केली, पण तरीही जुळ्या मुलांचा वापर मानसशास्त्रामधल्या संशोधनात करण्याची गॅल्टनची चालू असलेली पद्धत मात्र पुढची अनेक वर्ष चालूच राहिली. एन्क्वायरीजमध्ये त्यानं बुद्धीसारख्या अनेक मानसिक गोष्टींची मोजमाप करण्याकरता चाचण्या कशा घ्याव्यात याविषयी लिहून ठेवलंय. या चाचण्या वापरून सगळ्यात हुशार माणसं ओळखून त्यांना प्रज्वतपणासाठी प्रोत्साहन देऊन आपण माणसांची जात सुधारू शकू असा त्याचा विश्वास होता. गॅल्टनचं लिखाण हे खूपच टोकाचं आणि जहाल होतं. खालच्या वर्गातल्या, जातीतल्या, वर्णातल्या आणि कमी हुशार अशा लोकांनी जगूच नये किंवा आपला वंश वाढवूच नये अशा तऱ्हेचे निष्कर्ष त्याच्या लिखाणातून सहजरित्या निघत होते. बुद्धिवंतांनी फक्त बुद्धिवंतातच लग्न करावीत, कमी बुद्धींच्या लोकांच्या मुलं होण्यावर बंधनं आणावीत, म्हणजे मानवी बुद्धी कालांतराने वाढत जाईल, अशी ही युजेनिक्सची थेअरी पुढे यायला लागली. इंग्लंडमधला सिरिल बर्ट, अमेरिकेतला आर्थर जेन्सन, कॅनडातला फिलिप रस्टन हे बुद्धी अनुवंशिकच असते असे म्हणणारे जे विचारवंत पुढे निर्माण झाले त्यांची सुरुवात गॅल्टनपासूनच झाली होती. त्यांच्या या युजेनिक्सच्या थेअरीवर सुद्धा खूपच टीका झाली. हिटलरच्या नाझी जर्मनीमध्ये ही थेअरी खूप वाईट तऱ्हेने वापरली गेली. आर्य लोक हे जास्त हुशार आणि बलवान आणि त्यामुळे सगळ्याच दृष्टीने वरचढ असतात, याउलट ज्यू आणि जिप्सी ही मंडळी कनिष्ठ असतात
आणि म्हणून त्यांना नष्ट केले पाहिजे आणि फक्त आर्यांचा वंश पुढे नेला पाहिजे, अशीच नाझी लोकांची वेगळ्या तऱ्हेची युजेनिकची थिअरी होती. तशी युजेनिकची कल्पना पूर्वीपासून चालत आली आहे. त्याविषयी उघड थिअरी जरी गॅल्टननं मांडली असली तरी पूर्वीपासून पुरुष बायको निवडताना रूप आणि बुद्धी यांनाच महत्त्व देत आलाय. ते यामुळेच प्लेटोच्या रिपब्लिकमध्येही युजेनिकचे समर्थन करणारे युक्तिवाद आहेत. असं काहींना वाटलं होतं, पण प्रत्यक्ष तसं नव्हतं. खरे तर प्लेटोचे युक्तिवाद गमतीशीर होते. त्यानं त्याच्या बुक 3 मध्ये वेगळीच मतं मांडली होती. जर एखादा माणूस खूप हुशार, त्याच्या शब्दात गोल्ड कॅटेगरीमधला असेल, तर त्याची मुलंही हुशार असतीलच असं सांगता येत नाही, असं तो म्हणतो. पण 20व्या शतकातही अमेरिकेत कमी बुद्धीच्या हजारो आशियाई कृष्णवर्णीय हिस्पॅनिक लोकांना चक्क सक्तीची नसबंदी करावी लागली होती. यानंतर 1886 साली गॅल्टननं दोन्ही गोष्टींमध्ये संबंध आहे की नाही हे पाहण्यासाठी काही आलेखांचा वापर केला. उदाहरणार्थ, आई वडील उंच असतील तर त्यांची मुलंही उंच होतात का हे बघण्याकरता त्याने अनेक पालक आणि मुलं यांची माहिती आणि आकडेवारी गोळा केली आणि ती एका कोष्टकात मांडली. या कोष्टकावरून त्यानं काही आलेख काढले. त्याला स्कॅटर प्लॉट आणि रिग्रेशन लाईन असं म्हणतात. यानंतर 10 वर्षांनी कार्ल पियर्सन या ब्रिटिश बायोमेट्रिशियननं कोइफिशियंट ऑफ कोरिलेशनची कल्पना मांडली. ज्या दोन गोष्टींमधला संबंध आपल्याला बघायचा आहे. उदाहरणार्थ, प्यायलेलं पाणी किती दूषित आहे आणि ज्यांनी ते प्यायलंय त्यांना किती विकार झालेले आहेत, अशा गोष्टींविषयीची आकडेवारी गोळा करायची. त्यांच्यावर काही आकडेमोड आणि गणित करायचे आणि त्यावरून हा कोइफिशियंट काढायचा. त्याला आर या नावानं संख्याशास्त्रात संबोधतात. या आरची किंमत 1 - 1 ते -1 यामध्ये असते. ही जर 0 असेल तर त्या दोन गोष्टींमध्ये काहीही संबंध नाही असा निष्कर्ष काढला जातो. या आरची किंमत -1 किंवा -1च्या आसपास असेल तर त्यांच्यात खूप घनिष्ठ संबंध असतो आणि मग त्यांच्यातल्या या संबंधासाठी वैज्ञानिक कारण सापडतंय का, म्हणजेच त्यांच्यात काही कार्यकारण संबंध आहे का, याचा विचार सुरू होतो. आज संख्याशास्त्रामध्ये या कोइफिशियंटची कल्पना खूपदा वापरली जाते. मानसशास्त्रामध्ये गॅल्टनचे स्थान काय हे सांगणं अवघड आहे. त्यानं खरं तर मानसशास्त्रातली कुठलीच थिअरी मांडली नाही, स्वतःचा कुठलाच पंथ किंवा इझमही तयार केला नाही, स्वतः संशोधनात्मक प्रबंध लिहिले नाहीत किंवा संशोधक विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन केलं नाही. पण जुळ्यांवरचे प्रयोग म्हणजे ट्विन स्टडीज अँड कोरिलेशन अशा संशोधन करण्याच्या पद्धतीमध्ये त्यानं मात्र खूपच मोठी भर टाकली, हे मात्र खरं.